मराठा समाजातील अनेक विचारवंत किंवा ज्यांचा या संदर्भातला एक दांडगा अभ्यास आहे, मग ते सदानंद मोरे असतील, पुण्यातील कोंढरे असतील, ही लोक देखील जरांगेच्या बाबतीत बोलायला किंवा जे काही सत्य आहे ते मांडायला आता घाबरताना दिसत आहेत। एका मुलाखतीत कोंढरे यांनी बोलून दाखवलं की सध्या ती बोलायची वेळ नाही, कारण काही बोलायला गेलं तर ते आपल्याच अंगावर येतं। काय नेमकं या भीतीसाठी काय करायचं? मला वाटतं महाराष्ट्र हा सुसंस्कृत राजकारण करणारं आपलं राज्य आहे। आंदोलनं लढे झाली तरी ते वैचारिक लढे या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत, परंतु दहशतीचे लढे या ठिकाणी होता कामा नये। ते लोकशाहीला मारक आहे, कारण आपण म्हणालात ते खऱ्या अर्थानं अभ्यासक आहेत। सदानंद मोरे असतील जे अधिकारवाणीनं यावर बोलू शकतात, मांडू शकतात। राजेंद्र कोंढरेंसारखा समाजहितासाठी अभ्यासपूर्ण काम करणारा, मुलं घडवण्यासाठी रचनात्मक काम करणारा समाजाचा नेता आहे, परंतु इथं विचारच नको, इथे वैचारिक भूमिकाच मांडणारी नको। कारण चर्चा करायला त्या ठिकाणी सर्व तयार आहेत, परंतु चर्चा झाली तर मागायचं काय, चर्चा झाली तर मार्ग काय द्यायचा। त्याच्यामुळे चर्चेची कवाडं त्यांनी त्या ठिकाणी बंद करून टाकलेली आहेत आणि त्याच्यामुळे चांगले विचारवंत, समाजाचे हितरक्षक त्या ठिकाणी नको तो ताप। कारण यांना बोलायचं म्हणजे आरे तुरे करून चार शिव्या त्या ठिकाणी मिळणार। 50-50 लोक त्या ठिकाणी सोशल मीडियात SMS फोन करायला आहेतच। रात्री 12-1 वाजला की फोन करणार, आई बहिणींवरनं शिव्या घालणार। मला वाटतं एक बिभत्स राजकारण या समाजाच्या चळवळीच्या आंदोलनाच्या मागनं या ठिकाणी सुरू आहे आणि मला वाटतं ते समाजाच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचं नाही, लोकशाहीचं हिताचं नाही। हा महाराष्ट्र सर्व जाती धर्मांना एकोप्यानं पुढं नेणारा महाराष्ट्र आहे। 12 बलुतेदार या ठिकाणी राहतात, 18 पगड जातीची लोक या ठिकाणी राहतात, वाड्या वस्त्यांवर गुण्या गोविंदानं त्या ठिकाणी एकत्रित राहतात आणि अशा वेळेला गाव, वाड्या, वस्त्या त्या ठिकाणी मराठा आणि अमराठात विभागणं हे मला वाटतं समाजाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि लोकशाहीच्या दृष्टीनं परवडणारं नाही। ही वस्तुस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।